मुंबईला जोडून असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सर्वच राजकीय पक्षांची नजर आहे। या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत शक्य होणार की इतर समीकरण जुळून येणार याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे। मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने राहू शकतो हे जाणून घेतलंय पनवेलमधील स्थानिक पत्रकारांच्या वतीने आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। कुणासमोर कुणाचं असणार आहे आव्हान आणि पनवेलमध्ये जी पत्रकारिता सुरू आहे त्या ज्येष्ठ पत्रकारांना काय वाटतंय की जनतेचा कौल कुणासोबत राहणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत। जनतेचं कौल आपल्याला तसं डायरेक्टली सांगता येणार नाही। शहरी भागामध्ये बीजेपीचं पारडं जड आहेच आणि ग्रामीण भागामध्ये शेकाप महाविकास आघाडीला मानणारा वर्ग वेगळा आहे। मध्यंतरी राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यामुळे बीजेपीकडे जास्त कळ वाटतोय। पण आता बघूया निवडणुकीला सामोरे गेल्यावरच। भाजपाला पनवेल महानगरपालिकेमध्ये आता तर आव्हान नाहीये, तरी पण महाविकास आघाडीने जर एकोप्याने काम केलं तर थोडाफार फरक पडू शकतो। परंतु बरोबरीत येणं किंवा असं ते शक्य नाही, कारण ऑलरेडी विद्यमान नगरसेवक सर्व बीजेपीच्या बाजूने। जर का विधानसभा लोकसभेचा विचार केला तर बीजेपीचे आमदार गेले 4 वर्ष झाले इथेच आहेत, तेच जनतेमधून निवडून येतात। मात्र राष्ट्रवादी शिवसेनामध्ये ज्या फुटी झाल्या, इथे 2 गट झाले, शिंदेचे उद्धव उबाटा गट आणि शिंदे गट असे झाले, त्यामुळे राजकीय बलाबल हे विभागले गेलेले। काही पनवेल महानगरपालिकेचा विचार केला तर 5 शहरं आणि 29 ग्रामपंचायती असा भाग येतो। ज्या 29 ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमधला बलाढ्य पक्ष जो आहे शेतकरी कामगार पक्ष, त्यांचं आज वर्चस्व अजूनही टिकून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।